Praise the Lord. देवाला धन्यवाद. A blessed evening to all of you. तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित अशी सायंकाळ. God will surely see your heart and bless you. देव नक्की तुमचं हृदय बघून तुम्हाला आशीर्वादित करेल. I know all of you have come with great expectations. मला माहिती आहे तुम्ही सगळे जण काही ना काही आशा घेऊन इथे आलेले आहात. God will fulfill your expectations. देव नक्की तुमच्या आशा आणि अपेक्षा आज पूर्ण करेल. Because our God is a God of impossibility. कारण आपला देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. He makes everything possible. आणि तो सर्व काही शक्य करतो. Amen. आमेन. So don't worry about anything. तर कशाची काळजी करू नका. Let Jesus handle your case. येशूंना तुमचं जे काही प्रकरण आहे, केस आहे, ते येशूंना हाताळू दे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Deuteronomy chapter 31 verse 6. अनुवाद याचा 31वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन आपण यावेळेला सर्वजण काढूया. Deuteronomy 31 verse 6. अनुवाद 31:6. Be strong and of good courage. Do not fear nor be afraid of them. For the Lord your God is he who goes with you. He will not fail you nor forsake you. अनुवादाचा 21वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन. बलवान व्हा आणि धैर्य धरा. त्यांच्या पुढे भिवू नका आणि धास्ती धरू नका. कारण परमेश्वर तुझा देव तोच तुझ्या संगती चालत जात आहे. तो तुला अंतर देणार नाही आणि तो तुला टाकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God is giving you confidence. परमेश्वर आज तुम्हाला एक खात्री देत आहे. He says, fear not. आणि सांगत आहे की तुम्ही भिवू नका. Don't fear. अजिबात भिवू नका. Don't dread. तुम्ही घाबरू नका. Because कारण God knows देवाला ठाऊक आहे that people are living in fear. की आज लोकांना भीती वाटते. लोक भीतीमध्ये जगतायत. Everyone has battled with some kind of fear or in his or her life. आणि प्रत्येक व्यक्तीनं त्याच्या किंवा तिच्या जीवनामध्ये अशी भीती अनुभवलेली आहे. Amen. सगळेजण या भीतीचा संघर्ष करतायत. Fear can destroy your IQ. भीती तुमची बुद्धी निकामी करू शकते. Fear can destroy your common sense. भीती तुमचा कॉमन सेन्स जो आहे त्याचाही नाश करू शकते. Yes. Fear can rob you of your health. आणि भीती तुमचं आरोग्य चोरून तुम्हाला आजारी करू शकते. Fear can rob you of your sound mind. भीती तुमचं सौम्य मन काढून घेऊ शकते. Fear can rob you of your peace. भीती तुमच्यातली शांती काढू शकते. Fear can rob you of your joy. या भीतीमुळे तुमच्यातला आनंद जाऊ शकतो. Fear can rob you of your confidence. या भीतीमुळे तुमच्यातला विश्वास सुद्धा शून्यात निघू शकेल. Wherever fear goes, it carries chains. आणि जिथे कुठे भीती जाते तिथे तिथे साखळ्या घेऊन जाते. Wherever fear goes, it carries shackles. आणि जिथे जिथे भीती जाते तिथे तिथे बंधनं घेऊन जाते. And if you give in to fear, आणि तुम्ही जर त्या भीतीच्या आहारी गेलात fear can chain you for life. तर ती भीती तुम्हाला आयुष्यभरासाठी बांधून ठेवू शकते. It can make your life like an animal life. आणि ती भीती तुमचं जीवन जनावराच्या जीवनासारखं करू शकते. It can make your life like a lion that is caged for आणि life. ती भीती तुमचं जीवन एखाद्या अशा सिंहासारखं करू शकते की जो सिंह आयुष्यभरासाठी पिंजऱ्यात अडकलाय. Fear can rob you of your freedom. भीती तुमच्यातली आजादी काढून घेऊ शकते. Fear can chain you to your past. भीती तुम्हाला तुमच्या भूतकाळात परत बांधू शकते. It can chain you to your misery. भीती तुम्हाला तुमच्या त्रासांमध्ये बांधू शकते. Fear can make your life miserable. भीती तुमचं जीवन भयानक करू शकते. भीती माणसाचं काय काय करू शकते हे मी सांगतोय. It will make you to be home alone. आणि ही भीती तुम्हाला एकट्याला घरामध्ये एका खोलीत बंद करून राहायला लावू शकते. It will stop you from having abundant life. आणि ही भीती तुम्हाला उदंड जीवन घेण्यापासून लांब ठेवू शकते. That's why don't give in to fear. म्हणून भीतीला जागा देऊ नका. घाबरू नका. It can show you what you are not. आणि ही भीती येऊन तुम्हाला असं दाखवेल की बघ तू काय आहेस, बघ तू असा आहेस, तू तसा आहेस, तू तसा नाही आहेस. It can show you what is not. आणि ही भीती तुम्हाला तू जे नाहीये ते दाखवेल. Fear is like a mirage in the desert. भीती ना रानातल्या मृगजळासारखा प्रकार आहे बेटा. Many things may not happen in your life. आणि अनेक गोष्टी तुझ्या जीवनात कदाचित घडणारच नाही. But fear keeps you working on it. पण भीती तुला त्या गोष्टींवरती काम करत ठेवते. ऍक्च्युली त्या गोष्टी घडणार नाहीयेत, काही संबंध नाहीये, पण भीतीमुळे घाबरून तू त्या गोष्टींचा विचार करत राहतो. 50% of the things that you feared most never happened. आणि 50% गोष्टींची जी तू भीती बाळगत होता, ज्या गोष्टींना तू घाबरत होता, एवढा घाबरत होता, त्यातल्या 50% गोष्टी तर झालेल्याच नाहीयेत. It was all the play of your mind. सगळा तुझा मानसिक खेळ होता. तुझ्या मनामध्ये चालणारा खेळ होता.
Fear can destroy your peace. भीती तुझ्या शांतीचा नाश करू शकते बर का. Fear has the power to destroy your body. या भीतीमध्ये तुझ्या शरीराचा नाश करायची सुद्धा कुवत आहे. Fear can give you sickness. ही भीती तुला आजारी करू शकते. It can destroy your family life. घाबरून घाबरून तुझं पारिवारिक जीवन संपुष्टात येऊ शकतं. Fear can destroy your destiny. भीती तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा नाशाकडे नेऊ शकते. Fear can destroy your career. घाबरून घाबरून तुझं करिअर खलास होऊ शकतं. All your joy, all your happiness will vanish. सगळा तुझा आनंद, सगळी तुझी खुशी निघून जाऊ शकते जर सारखा घाबरत जगलास तर. But there is good news in the midst of fear. पण इथे या सगळ्या भीतीमध्ये एक सुवार्ता, एक चांगली बातमी आहे. The number one killer of fear is faith in God. पहिल्या नंबरवर भीतीला ठार मारणारा घटक म्हणजे पहिल्या नंबरवरचा घटक देवावरचा विश्वास भीतीला ठार मारतो. आमेन. Faith has the power to destroy all kinds of fear. देवावरच्या विश्वासामध्ये सर्व पद्धतीच्या भीतीचा नाश करायचं सामर्थ्य आहे. If you want to come out of fear, जर तुम्हा लोकांना भीतीतनं बाहेर पडायचं असेल have strong faith in God. तर देवावर जरा खंबीर असा विश्वास ठेवा. You know, as penicillin kills bacteria, आणि जसं पेनिसिलिन बॅक्टेरियाला मारतं so also तसं faith in God will destroy your fear forever. देवावरचा तुझा विश्वास तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या भीतीला कायमचं ठार मारेल. Bible says बायबल म्हणतं in Hebrews 11 verse 6, इब्री करास 11वा अध्याय 6वं वचन, without faith it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला प्रसन्न करणं अशक्य आहे. You have to believe that God exists. तुला विश्वास तर ठेवावाच लागेल की देव अस्तित्वात आहे. You have to believe that God is love. तुला विश्वास ठेवावाच लागेल की देव प्रीती आहे. You have to believe that God will stand by you. तुला हा विश्वास ठेवावाच लागेल की देव तुझ्या बाजूने उभा राहणार आहे. You have to believe that He is a strong God. तुला हा विश्वास ठेवावाच लागेल की तुझा हा देव खंबीर देव आहे. You have to believe that He can be your only helper. आणि तुला हा विश्वास ठेवावाच लागेल की हा देव तुझा एकमेव मदतगार आहे. And He is there ready to help you. आणि देव तुला सहाय्य करायला तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला विश्वास ठेवावाच लागेल तर भीतीतनं बाहेर निघशील. Then all kinds of fear will leave you. आणि मग सगळ्या पद्धतीची भीती तुझ्यातनं निघून जाईल. कारण When- भय काय तया येशू ज्याचा रे. Praise God. म्हणजे ज्याच्याकडे येशू आहे त्याला कशाची भीती आहे. Whenever fear knocks at the door, जेव्हा केव्हा भीती तुझं दार वाजवेल you don't open it, let your faith open the door. तर तुम्ही ते दार उघडायला जाऊ नका. तुमच्यातला जो देवावरचा विश्वास आहे त्याला दार उघडायला पाठवा. When faith opens the door, आणि विश्वास जेव्हा भीतीनं वाजवलेलं दार उघडेल fear runs away on seeing त्या faith. भीती त्या विश्वासाला बघून पळून जाईल. Fear is afraid only of person who is having faith in God. कारण भीती कुणाला घाबरते माहितीये. भीतीला कुणाची भीती वाटते माहितीये. भीतीला ज्या माणसाचा विश्वास देवावर आहे त्याची भीती वाटते. Praise God. आमेन. Fear is afraid of the one who has faith in God. ज्या माणसाचा देवावर विश्वास आहे त्याला भीती घाबरते. Let your faith be on God. तुझा विश्वास देवावर ठेव. Believe in God. देवावर विश्वास ठेव, भरोसा ठेव. And every time fear attacks you, आणि मग ज्या दरवेळेला भीतीचा हल्ला तुझ्यावर झालेला तुला आढळेल you will laugh at it. त्या दरवेळेला तू हसशील And you will say, आणि म्हणशील I'm not afraid मी नाही घाबरत because कारण God is with me. देव माझ्या सोबत आहे. मी नाही भीत. मला नाही भीती वाटत. Bible says in Romans 8:31, रोम करास 8वा अध्याय 31व वचन बायबल म्हणतं, if God is for us, who can go against us? जर देव आपल्या सोबत आहे तर आपल्या विरुद्ध कोण जाऊ शकतं. Praise God. देव आपल्या सोबत असेल तर आपल्या विरुद्ध कोणी जाऊ शकत नाही. Bible says बायबल म्हणतं in Psalm 27 verse 1, स्तोत्र 27 त्यातलं पहिलं वचन, the Lord is my light and my salvation. प्रभू परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. Whom shall I fear? मी कशाला आणि कुणाला घाबरू. The Lord is the stronghold of my life. देव माझ्या जीवनाचा खंबीर बुरुज आहे. Of whom I shall be afraid. कशाला आणि कोणाला मी घाबरायचं. देव माझा पाठिंबा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Take God as your strong support. सांगायचं तात्पर्य असे बेटा, देवादारी आलेले आहात तर देवाला एक खंबीर आधार आणि बुरुज म्हणून घ्या. Fear will not be around you. आणि म्हणजे भीती तुमच्या अवतीभोवती राहणारच नाही. Every day something or the other kind of fear tries to grip us. कारण की दर दिवसाला काही ना काही गोष्टींमधनं आपल्यात भीती यायचा प्रयत्न करते. And it destroys our constitution. आणि त्यामुळे आपली संपूर्ण संस्था जी आहे ती खराब होऊन जाते. But पण with God as our source of strength, देव जो आपला शक्तीचा उगम असेल,
We need not fear anything or anybody on the earth. आणि देव आपल्या शक्तीचा उगम असल्यामुळे आपण या भूतलावर कुणालाही घाबरायची गरज नाही. No sickness can touch you. एकही आजार तुला हात लावू शकत नाही. No sickness can destroy you. एकही आजार तुझा नाश करू शकत नाही. No ऍक्च्युली plagues can come near your dwelling. एकही मरण पीडा तुझ्या घराजवळ ऍक्च्युली येऊ शकत नाही. God is your कारण support. देव तुझा आधार आहे, प्रश्नच येत नाही. Let the whole world fear God संपूर्ण जगाने देवाला घाबरावे, and see how peaceful the world will be. संपूर्ण जगाने देवाचे भय बाळगावे आणि मग बघा हे जग किती शांतीनं भरलेलं जग होईल. Praise God. देवाला धन्यवाद. I'm telling you, मी सांगतो ना, even if the world fears, जरी संपूर्ण जग घाबरत आहे let none of the children of God fear. तरी देवाच्या कुठल्याही मुलांनी घाबरायची गरज नाही. Let none of them who know God fear. ज्या ज्या लोकांना देव माहित आहे त्या लोकांनी भ्यायची गरज नाही. अख्खं जग घाबरत असेल तरी सुद्धा आपण भ्यायची गरज नाही. Bible says, बायबल म्हणतं those who know God ज्या लोकांना देव ठाऊक आहे shall do exploits. ती लोक पराक्रम करतील, महान कार्य करतील. Praise God. पण ज्यांना देव ठाऊक आहे ती माणसं बरं का अशी ऐरीगेरी नाही. Bible speaks of a young man named Jacob. बायबल मध्ये एका तरुण मुलाची नोंद आहे ज्याचं नाव होतं याकोब. He did something that infuriated his brother Esau. या याकोबाने केलं काहीतरी असं की ज्यामुळे त्याचा जो भाऊ होता एसाव, सख्खा भाऊ, तो त्याच्या विरुद्ध झाला. Esau planned to kill him one day. आणि मग त्याचा सख्खा भाऊ एसावाने योजना केली की मी याकोबाला ठार मारणार आहे. He said, the day our father dies, I will kill my twin brother. आणि तो म्हणाला ज्या दिवशी आपले वडील वारतील त्या दिवशी माझ्या जुळे भाऊ होते ते, तर या माझ्या जुळ्या भावाला मी ठार मारणार आहे असं एसाव म्हणाला. And since the father was old, आणि वडील वयस्करच होते, Jacob thought that any time he would die. आणि मग याकोबाला आता वाटायला लागलं की मी पण आता कधी मरू शकतो, Because कारण my father is very old. माझे वडील आता फार वयस्कर झालेले आहेत. So the best thing is to escape. तर अतिउत्तम गोष्ट आता मी कुठेतरी पळून जायला पाहिजे, कारण माझा भाऊ माझ्या विरुद्ध एवढा गेलाय I have to escape my angry brother. आणि मला माझ्या चिडलेल्या रागावलेल्या भावापासून जरा लांब जायला पाहिजे असं तो म्हणाला. So he took his old parents' blessings आणि म्हणून याकोबाने आपल्या वयस्कर आई वडिलांचा आशीर्वाद घेतला and immediately ran away from home. आणि लगेच घर सोडून पळून गेला. He went to his uncle Laban आणि त्याचा मामा होता लाबान नावाचा, त्या मामाच्या घरी गेला. and he said, म्हणाला I will stay there for some time काही दिवस आता मी मामाच्या घरीच राहतो and I will wait and see whether my brother's anger subsides. आणि वाट बघतो की माझ्या भावाचा राग शांत झालाय की नाही, त्याचा राग गेलाय की नाही, Because कारण I don't want to go back home. मला घरी परत जायचं नाहीये. And so he left his house तर त्याने घर सोडून दिलं अशा with रीतीने. nothing. आणि पदरी काही नाही, हातात काही नाही, Nothing. काही नाही, शून्य, He had nothing with him. काही नाही, अगदी कंगाल रिकाम्या हाताने घर सोडून पोरगा पळाला. Never left his house, but he has to leave his house. म्हणजे त्याने कधी घर सोडलं नव्हतं खरं म्हटलं तर याच्या अगोदर, पण या प्रसंगांपायी याकोबाला घर सोडावं लागलं. तसं तर तो फार घरगुती मुलगा होता. And when he found himself alone, आणि मग याकोबाला जेव्हा आढळलं की अरे चा मी तर आता एवढा एकटा झालोय, माझं कोणीच नाही, fear gripped his heart. तेव्हा तो घाबरायला लागला. भीती आली त्याच्या हृदयामध्ये Fear of the unknown. आणि जे आता पुढे काय होणार काही माहिती नाहीये त्याची भीती वाटायला लागली. Fear of death gripped him. मृत्यूची भीती वाटायला लागली की आता मी मरतो का काय, आता काय होणार माझं. He knew that his life was not made. त्याला कळलं की माझं आयुष्य काही बनत नाहीये आता. If he had stayed with his father, आणि जर तो आपल्या बापाच्या घरी राहिला असता at least his father would have made his life. तर कमीत कमी त्याच्या बापाने त्याचं आयुष्य घडवलं असतं, बनवलं असतं. But now all shade is gone. पण आता बापाची छत्रछाया गेली, कारण की हा घर सोडून पळून आला भावाच्या रागापायी. All alone. एकटा, अगदी एकटा. He was very afraid. आणि फार घाबरला की आता माझं कसं व्हायचं. And by the time he was walking and walking, आणि तो चालत असता चालत असता चालत असता it was evening time, सायंकाळचा समय झाला. late evening, आणि फार उशीर झाला. सायंकाळ म्हणजे आता रात्र होणार. and he was tired and frustrated. मग दमला, वैतागला, कंटाळला He just lay on the ground, आणि मग जमिनीवर आडवा पडला. took a stone as a pillow, एक दगड त्याने उशी म्हणून खाली घेतला डोक्याखाली and fell off asleep. आणि त्याला झोप लागली त्या जमिनीवर. And that was the time त्यावेळेला he saw a dream. त्याने एक स्वप्न पाहिलं. And Bible says बायबल म्हणतं in Genesis 28 verse 13, उत्पत्तीचा 28वा अध्याय 13व वचन, he saw a ladder. त्याला एक शिडी दिसली. That ladder reached from the earth to the heaven. ती शिडी पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत पोहोचणारी शिडी होती. And he saw the angels of God आणि त्याने देवाचे दूत त्या स्वप्नात पाहिले. going up and coming down. वर खाली करत असताना देवाचे दूत त्याला त्या स्वप्नात दिसले. And at the top of the stairs, आणि त्या शिडीच्या माथ्यावर he saw the Lord God. त्याने प्रभू परमेश्वराला पाहिलं. And the Lord God said, आणि प्रभू परमेश्वर त्याला म्हणाला, Jacob, याकोबा,
I am the God of your grandfather Abraham. मी तुझे आजोबा अब्राम याचा देव आहे. I am the God of your father Isaac. मी तुझा बाप इसाक याचा देव आहे. I made their lives. मी त्यांची जीवन घडवलेली आहेत. I can make your life. तुझंही जीवन मी घडवू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. The God who made my life, ज्या देवाने माझं जीवन घडवलं, that same God will make your life. तोच देव तुझंही जीवन घडवेल, बनवेल, तुझ्या आयुष्याला आकार देईल. The God who had mercy on me. ज्या देवाने माझ्यावर दया केली, The God who has lifted me ज्या up देवाने आज मला एवढं उत्कर्षाला आणलं, from nothing शून्यातनं to something. मला आज त्या देवाने काहीतरी बनवलं, That God is going to help you तो also. देव तुला सुद्धा आज सहाय्य करणार आहे. The Lord said, प्रभू बोलला, Jacob, याकोबा, the ground you are lying on is not yours. ज्या जमिनीवर तू झोपलाय ती जमीन तुझी नाहीये. But if I want, पण जर माझी इच्छा झाली I can give you this very land you are lying down as a beggar as your inheritance. तर भिकारड्यासारखा आज ज्या जमिनीवर तू झोपलेला आहे, ती जमीन, तो प्रांत मी तुला देईन, तुझ्या मालकीचा करीन. आज जे गाणं गायलं यांनी, आज के दिन से मैं तुझे आशीषित करू, ते याकोबावरचंच गाणं आहे बेटा. From now I can make your life a changed life. आता मी तुझं जीवन एकदम बदललेलं जीवन करणार I आहे. can do it. मी करीन. You may not be able to do it, तुला करायला जमणार नाही, but I can do it. पण मी करीन, Because I am the God of all creation. कारण की मी सर्व निर्मितीचा देव आहे. And then God promised him, आणि मग देवाने त्याला वचन दिलं, I will give this very land you are lying down to you and your children. ज्या जमिनीवर तू झोपलाय ती जमीन, तो प्रांत मी तुला देणार, तुझ्या मुलाबाळांना देणार. Jacob said, I am not even married. याकोब म्हणाला, माझं अजून लग्न सुद्धा झालेलं नाही, I don't know whether I will get married. आणि मला माहित नाही, मला पत्ता पण नाहीये माझं लग्न होईल की नाही, I have no future. कारण मला भविष्यच नाही. मी असा कंगाल रिकाम्या हाताने I am बापाचा running away. मी पळून चाललोय. God said, तर देव त्याला बोलला, I promise you, मी वचन देतो ना, I will do it. मी वचन देतोय तुला, मी करणार आहे, प्रश्नच येत नाही. Right away, God made a promise with Jacob. आणि लगेच याकोबाशी देवाने एक वचन, एक करार केला. And Jacob became a rich man from a beggar man. आणि होता होता याकोब बिकाड्या अवस्थेपासनं एक अतिशय धनवान असा माणूस झाला. Because he got up from that place कारण त्या जागेतनं तो उठला, with new vision, with new dream, एक नवीन दृष्टांत, नवीन स्वप्न घेऊन उठला, with the full support of God, आणि देवाचा संपूर्ण पाठिंबा आणि आधार घेऊन उठला. with full backing of God. परमेश्वराचा पूर्ण पाठिंबा घेऊन याकोब त्या दिवशी जे उठला ते उठला. Anybody can live on this earth if they have the strength of God. कोणीही या पृथ्वीवर जगू शकतं जर त्यांच्याकडे देवाची ताकद असेल आणि देवाचा पाठिंबा असेल तर. या जगात जगणं सोपं आहे देवाच्या पाठिंब्यासाठी. Even a beggar can become a prince एखादा भिकारी पण राजकुमार बनू शकतो if God supports that person. जर देवाने त्या माणसाला आधार दिला तर. Praise God. देवाला धन्यवाद. His depression was gone. त्याचं नैराश्य गेलं, His fear was gone. त्याची भीती गेली, Hope came in him. एक आशा त्याच्यामध्ये आली, Confidence came in एक him. विश्वास त्याच्यामध्ये आला. He said, I will not die. आणि मग याकोब म्हणाला, मी मरणार I नाही, shall मी live जगणार आहे. to declare the glory of God. माझ्या देवाच्या गौरवाचं वर्णन करायला मी जगणार आहे, मी मरणार नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. That is the change God can bring right away in your life. असा बदल देव तुमच्या जीवनात लगेच आणू शकतो. If you dare to believe on Him. जर देवावर विश्वास ठेवायची तुमच्यात हिंमत असेल तर, हिमती करायच्या आहेत ना, देवावर विश्वास ठेवायची हिंमत कर. If you dare to trust on Him. जर देवावर भरोसा ठेवायची हिंमत केली ना, तर हे सगळे आशीर्वाद तुझे आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. That land was not a small piece of land that God was promising him. आणि ती जमीन, तो प्रांत काही छोटासा जमिनीचा तुकडा नव्हता की जे जे देव त्याला म्हणाला मी तुला हे देणार आहे. No. नाही नाही, It was not 6x3, the place where he slept, I'm going to give you. म्हणजे ज्या जमिनीवर तो झोपलेला ती काही 6x3 ची जमीन नव्हती की जी देवाने त्याला सांगितली आणि म्हणाला की मी तुला हा प्रांत, ही जमीन देणार आहे. 6x3 नाही, Not 6 feet by 3 feet. का 6x3 फीट नाही, No. नाही नाही, एवढीशी नाही. The whole Haran land where he was संपूर्ण seeing. संपूर्ण हरान प्रांत, The whole हरान, land of Canaan. संपूर्ण कनान देश. Is God a liar? देव काय खोटारडा आहे? No. नाही. God meant it. देवाने अर्थपूर्ण रीतीनं त्याला हे सांगितलं की मी तुला देणार म्हणजे देणार. Yes. कारण देव म्हणतोय मी देणार म्हणजे देणार. And did he give him? आणि देवाने त्याला तो प्रांत दिला का? Do you want to see that land? तुम्हाला तो देश बघायचा आहे का? Do you want to see that land? तुम्हाला ती जमीन. जमीन बघायची आहे का?
Yes? तुम्हाला ती जमीन बघायची आहे का? Have you heard Israel? इस्रायल शब्द ऐकलाय? That was the whole land. God gave it to him free. इस्रायल, ती जमीन देवाने त्याला फुकट दिली. फुकट. जो आज इस्रायल देश आहे. Because Jacob's name was changed to Israel by God. कारण याकोबाचं नाव देवाने याकोबापासून बदलून इस्रायल ठेवलं. So that Israel you see today ते इस्रायल आज तुम्ही बघताय is नकाशावर. the promise of God to Jacob. नकाशावरचा तो इस्रायल देश देवाने याकोबाला दिलेलं वचन आहे. Yes. That is the true history I am giving you. आणि खरा इतिहास सांगतोय मी की मी बनवून वगैरे काही गोष्टी सांगत नाही. हा खरा इतिहास आहे. So today's Israel belongs to Jacob. तर आजचा इस्रायल देश याकोबाच्या मालकीचा आहे तसं म्हटलं तर. That which God had promised him. जो देवाने त्याला वचन दत्त केला होता. And God said, आणि देव बोलला, Jacob, याकोबा, behold, I am with you. पहा मी तुझ्या सोबत आहे बेटा. I will watch over you wherever you go. मी तुझी निगराणी करीन. तू जिथे जिथे राहशील जाशील मी तुझ्याकडे लक्ष देऊन राहीन. And I will bring you back to this land. आणि मी तुला या जमिनीवर परत आणीन. For I will not forsake you कारण मी तुला सोडणार नाही. until I have done what? Those things that I have promised. आणि ज्या गोष्टींचं वचन मी तुला दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुझ्या जीवनात पूर्ण होईपर्यंत मी तुला सोडणार नाहीये. याकोबा मी ठरवलंय मी तुला उचलणार आहे. Say, that land was called Luz. त्या जमिनीला लूज नाव होतं. लूज. But पण Jacob changed it to Bethel. याकोबाने त्याचंही नाव बदललं. त्या जमिनीचं नाव पण लूज मधून बदलून बेथेल ठेवलं. House of God. बेथेल म्हणजे देवाचं घर. त्यांनी बदलून टाकलं नाव. देवाचं घर केलं, बेथेल केलं. And that Bethel is in Israel today. आणि ते बेथेल आज इस्रायल मध्ये. It's a part of Israel. इस्रायलचा एक भाग आहे ते बेथेल. It's very close to Jerusalem. यरुशलेमेच्या फार जवळ आहे ते बेथेल. बघा. And Jacob said, आणि याकोब बोलला, Lord, प्रभू, if you are with me, जर तू माझ्या सोबत असशील, if you feed me, जर तू मला खाऊ घातलं, if you clothe me, जर तू मला नेसवलं, if you give me shelter, आणि मला राहायला घर दिलं, roti, kapda, makan. बस. If you give me all these three things, या तीन गोष्टी जर तू मला दिल्या, you shall be my God, तूच माझा देव ठरला नक्की. and I shall give 1/10 of all the blessings that you give me. आणि जे काय आशीर्वाद तू मला देशील त्याचा 10वा हिस्सा मी तुला परत करीन. I will give to you. मी दशांश तुला देईन दे बाप्पा. God must have smiled at him. देव त्याच्याकडे बघून हसला असेल What you are going to give me? की तू मला काय देणार बेटा. तू मुझे क्या देगा राजा. But I saw your heart. पण मी तुझं हृदय पाहिलं. So Jacob got up from that place. तर याकोब त्या जागेतनं उठला. Fear gone, anxiety gone. भीती गेली, चिंता गेली. God made him a businessman. देवाने त्याला एक व्यापारी माणूस केलं. He got married. मग त्याने विवाह केला. He had children. त्याला मुलं झाली. He came back to his father's house. आणि मग एके दिवशी तो आपल्या बापा घरी परत आला. जे घर सोडून पळून गेला होता तिथे परत आला. If you meet God tonight, आज रात्री जर तुम्ही देवाला भेटलात ना, tell him, त्याला सांगा, make my life like Jacob's life. माझं जीवन याकोबाच्या जीवनासारखं बनव दे बापा. Because I also trust on you. कारण मी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला असं देवाला आज रात्री सांगा. Say it now. आताही बोला. Lord, I trust on you. म्हणा, प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे. As you made Jacob's life, जसं तू याकोबाचं जीवन घडवलं, make my life also. माझं जीवन सुद्धा घडव दे बापा. Give me food. मला खायला अन्न दे. Give me clothing. मला नेसायला कापड दे. Give me shelter. मला राहायला घर दे. You shall be my God for life. तूच माझा देव असशील आयुष्यभर. And I will worship you आणि मी तुझीच आराधना करीन. day and night. दिवस आणि रात्र करीन. I will not turn my face away from you. मी माझा चेहरा तुझ्यापासून फिरवणार नाही. You shall be my God. तूच माझा देव And असणार I shall be your people. आणि मी तुझी माणसं असणार. Praise God. देवाला धन्यवाद. You No said turning it. back. You said it. You will get it. तुम्ही बोलला आता तुम्हाला मिळणार आहे. You will get it. तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही You will बोललाय. get it. तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही बोललाय. God is a shocker God. कारण की देव धक्के देणारा देव आहे. He is a shocker God. देव आश्चर्याचे धक्के देणारा देव आहे. He can shock you with his surprises. देव आश्चर्याचे धक्के देऊन तुम्हाला धक्काच देऊन टाकेल. एक What has never happened will start happening. आयुष्यात तुझ्या जे कधी झालं नाही ते आतापासून घडायला लागेल. देवाला ओळखून बघ. I'm not introducing to you a great man. मी तुला एखाद्या महान व्यक्तीची ओळख नाही करून देते बेटा. I'm introducing you the great God. मी देवादी देवाची ओळख तुला घालून देतोय की याला देव म्हणतात त्याच्या जवळ ये.
You know, fear has been a part of man since the fall of our first parents, Adam and Eve. तुम्हाला माहितीच आहे, भीती माणसाचा आयुष्याचा भाग जेव्हापासनं आदाम आणि हवा आपले प्रथम पालक पापात पडले तेव्हापासनं भीती माणसाच्या आयुष्याचा The भाग day झाला. they disobeyed God, ज्या दिवशी आदाम आणि हवेनं देवाच्या आज्ञा मोडल्या, fear gripped them. भीती त्यांना येऊन धरली, जखडली. Two things caused fear to enter man. म्हणजे भीतीनं त्यांना धरलं. दोन गोष्टींमुळे भीती माणसात आली. Sin is the first reason for fear त्यात पहिली गोष्ट पाप भीतीसाठी, that has been ingrained in the DNA of every man. जे पाप प्रत्येक माणसाच्या डीएनएत आहे. Second दोन, is the result of that sin that man got separated from God. ते जे पाप माणसाने केलं, देवापासून वेगळं व्हायचं पाप, त्याचा परिणाम भीती. And the God who was known as a known God became an unknown God. आणि मग जो देव ओळखीचा होता तो अनोळखी झाला. मग जो देव परिचित होता तो अपरिचित झाला. Fear या comes पापामुळे. because we are facing the unknown God. आपण आता अनोळखी देवाला तोंड देतोय म्हणून भीती वाटते. Why do people fear future? लोकांना भविष्याची भीती का वाटते? Because it is unknown. कारण भविष्य त्यांना कळत नाही की काय माहिती माझ्या भविष्यात काय आहे. Why do you fear your tomorrow? तुला का उद्याच्या दिवसाची भीती वाटते? Because things are not known. कारण गोष्टी तुला माहित नाही उद्या काय होणार आहे. Anything you know, anything you can see does not put fear in you. जे तुला माहिती आहे, जे तुला दिसतंय त्याची तुला भीती वाटत नाही कारण तुला माहिती आहे, तुला ते दिसतंय. But once you come to know God, पण तुला एकदा देव कळला ना, even if you don't know things of the future, you will not fear because God knows the future. मग भविष्यातल्या गोष्टी जरी तुला कळल्या नसतील तरी तुला भीती वाटणार नाही कारण की देवाला तुझं भविष्य माहिती आहे. मग घाबरायची गरजच काय आहे. Like a small child holds the father's hand. जसं एखादं लहान लेकरू वडिलांचा हात धरतं, He may not see what is there in front, त्याला कदाचित पुढे काय आहे दिसणार नाही, but his father can see. पण त्याच्या वडिलांना दिसतंय ना पुढे काय आहे. His job is to hold firm the hand of his father. त्या लेकराचं काम एवढंच आहे की बापाचा हात घट्ट धरायचा. That is the only requirement. एवढंच करायचंय त्यांनी, दुसरं काही नाही. Hold the father's hand बापाचा हात धर, and don't leave घट्ट धर, सोडू नको. because the father knows कारण बापाला माहित everything. आहे, बापाला सगळं माहितीये, सगळं दिसतंय. In the same way, तसंच आहे, you may not see many things. तुला बऱ्याच गोष्टी दिसणार नाहीत. Hold firmly the hand of God. परमेश्वराचा हात घट्ट धरणा राजा It is दिल्ली पकड का better. करतो. It is better to walk in the dark, holding hand of the father, than to walk in the light. बापाचा हात धरून अंधारात चाललं तरी चालतंय, पण बापाचा हात न धरता प्रकाशात चालणं नको. बापाचा हात धरून अंधारात चाललेलं सुद्धा चालतंय, पण बापाचा हात न धरता प्रकाश सुद्धा नको. Everyone, प्रत्येक जण, regardless of how brave they seem to be, मग ते बाहेरनं आपल्याला किती पण हिम्मतवान, धाडसी वगैरे वगैरे दिसू देत, they seem to be afraid. भीती प्रत्येकाला वाटतेच बर का. Afraid of something, afraid of someone. आणि कधी ना कधी माणसाला कशाची तरी भीती वाटते, कुणाची तरी भीती वाटते, भीती येते माणसात. But the good news is, पण सुवार्ता, चांगली बातमी ही आहे, God knows देवाला माहित आहे ना, that we live in fear. देवाला माहिती आहे ना आपल्याला भीती वाटते, आपण भीतीत राहतो. That's why he sent his only begotten son, Jesus Christ, म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला from heaven, स्वर्गातून. because God knew कारण देवाला माहित होतं no man of the earth can drive out fear from your life. या पृथ्वीवरचा एकही माणूस तुझ्या मनातली भीती काढू नाही शकत. Nobody, कोणीच नाही काढू शकत. nobody can remove fear. कोणीही आपल्यातली भीती काढू शकत नाही, Because we don't know anything. का आपल्याला काही माहितीच नाहीये. But Jesus came from heaven. पण येशू स्वर्गातून आले. He took the sins of the whole world. येशूनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. Died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. Rose again on the third day. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Death had no power over him. मृत्यूचं सामर्थ्य येशूवर चाललं नाही. Devil had no power over him. सैतानाचं सामर्थ्य येशूवर चाललं नाही. People had no power over him. लोकांचंही सामर्थ्य येशूवर चाललं नाही. The storms in the water had no power over him. पाण्यावरच्या वादळाचं सामर्थ्य येशूवर चाललं नाही. The whole creation bowed down before Jesus. संपूर्ण निर्मिती येशूंसमोर नमन करत राहिली. Who is he? कोण आहे ते येशू? He is God manifested in हे flesh. येशू म्हणजे देव आहे स्वतः, देवरूप धारण करून या
जगात आलेला देव He came as the balm for the whole world. संपूर्ण जगासाठी एक मलम बनून आले. Jesus came to bring your smile back on your face. येशू तुझं गेलेलं हास्य तुला परत करायला आले. Jesus came to let the whole world know येशू संपूर्ण जगाला हे सांगायला आले, that there is nothing to fear. घाबरायची काही गरज नाही. Every time Jesus met people, he said, "Fear not." ज्या दरवेळेला येशू लोकांना भेटले ना, प्रथम येशू त्यांना असंच म्हणाले की भिऊ नको. Why? का? I am with you. कारण मी तुझ्या सोबत आहे, भिऊ नको. मी तुझ्या बरोबर आहे, भिऊ नको. Even I cannot say, "Fear not," that I am with you. मी तुम्हाला असं नाही म्हणू शकत की भिऊ नका, मी तुमच्या बरोबर आहे. No. नाही. I can say this one thing: एक गोष्ट मी तुम्हाला म्हणू शकतो fear not. की भिऊ नका, Jesus is with you. कारण येशू तुमच्या बरोबर आहे. असं सांगू शकतो मी. Fear not. God is with you. भिऊ नकोस, कारण येशू तुझ्या सोबत आहे, देव तुझ्या सोबत आहेत, असं मी तुला सांगू शकतो. God doesn't want to remain unknown. देवाला ना तुझ्याशी अनोळखी राहायचं नाहीये. He wants to reveal himself. देवाला तुला ओळखीचं करायचंय, तुला व्यक्त करायचंय. He wants the world to know देवाची इच्छा आहे जगाला कळावं, that God is a good God. जगातल्या माणसांना कळावं की देव चांगला देव आहे. You don't need to fear God. तुम्ही देवाला घाबरायची गरज He नाहीये. is a very loving God. देव फार प्रेमळ देव आहे, Very forgiving God. अतिशय प्रेमळ, अतिशय क्षमाशील. Look at the cross. तुम्ही बघा ना वधस्तंभाकडे. There our Jesus died for our sins. त्या वधस्तंभावर आपले येशू आपल्या पापांसाठी मरण पावले. Now he lives in our midst. आणि आता हे येशू आपल्यामध्ये राहतात. Why? का? To let us know आपल्याला हे सांगायला that we need not be afraid of anything, की आपण कशालाही घाबरायची गरज नाहीये. but we should believe on him, पण आपण येशूंवर विश्वास ठेवला पाहिजे receive him in our hearts, आणि येशूंना आपल्या हृदयामध्ये स्वीकारलं and पाहिजे walk with him. आणि येशूंसोबत चालायला पाहिजे. Jesus said येशू बोलले in John 10 verse 10, योहान 10:10, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला आणि त्यांचा नाश करायला But आला. I have come to give you life and life in abundance. पण मी आलोय तुला जीवन आणि विपुल जीवन द्यायला, असं येशू म्हणाले. Praise God. देवाला धन्यवाद. Even before you were born, Jesus made the provision of peace in our lives. म्हणजे अगदी तुझा जन्मही होण्या अगोदरपासून येशूंनी तुला शांती मिळावी म्हणून शांतीचा पुरवठा केलेला आहे. In Luke 14 verse 27, लूकचा 14वा अध्याय त्यातलं 27वे वचन म्हणतं, Jesus said, येशूच बोलले, "Peace I leave with you. मी तुमच्या सोबत शांती सोडून जात आहे. My peace I give unto you." माझी शांती मी तुम्हाला देत आहे. Not the kind of peace that the world offers you. ज्या पद्धतीची शांती जगातनं तुम्हाला मिळते ती नाही, तर माझी शांती मी My तुम्हाला देते. heavenly peace I will give with you. माझी स्वर्गीय शांती मी तुम्हाला देऊन जाणार आहे. Let not your hearts be troubled. तुमची हृदय चिंताक्रांत होऊ देऊ नका. Let not your hearts be afraid. तुमच्या हृदयांना भीती वाटू देऊ नका, Say. असं म्हणाले. He said, "Don't be afraid." येशू म्हणाले भिऊ नका. Who is saying? कोण बोलतंय हे? Not your neighbor. तुझा शेजारी नाही, Jesus. येशू बोलतायत. येशू लक्षात येतंय का कोण बोलतंय हे? This is the parting gift Jesus gave before he was taken up to heaven. येशू स्वर्गामध्ये उचलले जाण्या अगोदर ही एक देणगी, हे एक दान, ही एक गिफ्ट लोकांना देऊन गेले. Peace. शांती. Peace. शांती नावाची भेट लोकांना देऊन गेले. Where there is peace, जिथे शांती आहे there is no fear. तिथे भीती नसते. Jesus said, येशू बोलले, "I did not leave you as orphans. मी तुम्हाला अनाथ सोडलेलं नाहीये, I came to give you peace. मी तुम्हाला शांती द्यायला आलोय. Peace that is as strong as granite. जी शांती दगडा एवढी खरी आणि खंबीर. You will never feel lonely. तुम्हाला कधी एकटं वाटणारच नाही. You will never be afraid of anything. तुम्ही कशाला कोणालाही कधी घाबरणार नाही. Not be afraid of anybody. कुणालाही घाबरायचं नाही. Any situation. कुठल्याही परिस्थितीला भ्यायचं नाही. You will have strength to face every challenges every day. तर आयुष्यात येणाऱ्या, दर दिवसाला येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड द्यायची शक्ती तुम्हाला लाभेल. Right now, if you accept Jesus in your heart, आता या वेळेला तुम्ही येशूंना आपल्या हृदयात स्वीकारलं तर peace will come. शांती येईल. Just say, "Jesus, come in my heart. फक्त म्हणा, येशू माझ्या हृदयात ये. Come in my heart. म्हणा, येशू माझ्या हृदयात ये. I need you. मला तुझी गरज आहे. I need your power. मला तुझ्या सामर्थ्याची गरज आहे. I need your everlasting peace. मला तुझ्या सनातन शांतीची गरज आहे. I need your strength." मला तुझ्या शक्तीची गरज आहे. See, he is coming in you now. आता येशू तुझ्यात येत आहेत बघ. Now watch your fears and anxieties melt away. आता बघ हा, तुझी सगळी भीती,
सगळं ते असं वितळून निघून जाईल. It is all melting away. सगळं टेन्शन, दडपण, भीती निघून जाईल You shall be made whole. आणि तू संपूर्ण होशील. Right now, this miracle is happening in your heart. आता या वेळेला तुझ्या हृदयात हा चमत्कार घडत आहे. Yes, it is happening in your आता या heart. वेळेला तुझ्या हृदयात हा चमत्कार घडत आहे. You cannot get this peace from any other source. आणि कुठल्याही उगमातनं तुला ही शांती मिळू शकत नाही. No. नाही. You can spend lakhs of rupees, but this heavenly peace you will never get. लाखो रुपये तुम्ही खर्च करून बघा, पण ही स्वर्गीय शांती तुम्हाला आणि कुठेही मिळणार नाही. You know, like in Pune camp, जसं पुणे कॅम्प, पुणे लष्करात there is this Kayani bakery. कॅनी बेकरी आहे ना. I don't know how many know it. कितींना माहित आहे माहित नाही. ई स्ट्रीट वर कॅनी बेकरी Kayani bakery is there. आहे ना. It sells its products exclusively in its shop alone. आणि कॅनी बेकरी मध्ये त्यांचे सगळे जे काही पदार्थ असतात ते त्यांच्या त्या दुकानातच विकले जातात. It has no branches, बाकी ब्रांच वगैरे त्यांनी कुठे काढलेली नाही. no franchise, फ्रँचाईज नाही. no outlets anywhere in the whole country of India, आउटलेट त्यांचा एकही संपूर्ण भारत देशात नाही. except at its sole shop in Pune camp. फक्त पुणे कॅम्प मध्ये ई स्ट्रीट वर एकच त्यांची बेकरी आहे, कॅनी बेकरी. Only one place. एकच जागा, तिथंच मिळणार. Even so, तसंच आहे. Jesus has no outlet. येशूंच्या कुठे काही आउटलेट नाही. Jesus has no franchise. येशूंच्या कुठेही शाखा नाहीयेत. There are no branches. येशूंच्या कुठेही शाखा नाहीयेत. The exclusive rights for peace in His hands. येशूंच्याच हातात फक्त शांतीचे सगळे हक्क आहेत. म्हणून तुला शांतीसाठी येशूंकडेच यावं लागेल. Because He is called the Prince of Peace. कारण येशूंना शांतीचा राजकुमार हे नाव आहे. Praise God. देवाला धन्यवाद. किती छान. येशूंची कुठेही शाखा नाही. ती बाय- शांती येशूंकडेच मिळते. Amen. आमेन. By the way, I like Kayani cake आणि मला कॅनी केक आवडतो बरं का. with that tutti frutti sprinkles in त्याच्यामध्ये it. टुटी फ्रुटी असतात ना, मला आवडत. Not the plain cake, प्लेन नाही, but the tutti frutti. टुटी फुटी आतमध्ये असते ना, मला तो आवडतो. आपलं सांगून ठेवलं. Jesus has this peace. असं नाही, येशूंकडे ही शांती आहे. That peace which will calm the storms that are in your life. जी शांती तुमच्या जीवनात असलेल्या वादांना शांत करेल बेटा. नसते हट्ट कशाला करता. What would you think if I told you that you could have life without fear? मी तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला भीतीशिवायचं जीवन मिळू शकतं, तर तुमचा काय विचार आहे यावर. What would you think if I tell you and promise you that you can live without fear? मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही भीतीशिवाय जगू शकता, तर तुम्ही काय विचार कराल Would या you believe गोष्टीवर. me if I said so? माझ्यावर विश्वास ठेवाल मी जर तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही भीतीशिवाय जगू शकता. Despite what you saw or heard on the news channel, आणि जे काही तुम्ही बातम्यांमध्ये बघताय, ऐकताय, काही जरी असलं तरी तुम्ही भीतीशिवाय जगू शकता. despite what your body is showing you, तुझं शरीर तुला काही जरी सांगत असलं तरी सुद्धा तुम्ही भीतीशिवाय जगू शकता. despite what the doctors are telling you, आणि डॉक्टरांनी तुम्हाला काही जरी सांगितलेलं असेल तरी तुम्ही भीतीशिवाय जगू शकता. that you could live a perfect peace. परिपूर्ण शांती जगू शकता. Impossible? अशक्य आहे. Unrealistic? अशक्य वाटतं, खरं वाटत No. नाही. You need to know. नाही, तुम्हाला हे कळायची गरज आहे. Fear fears Jesus alone. भीती फक्त येशूंनाच भीते. भीती फक्त येशूंनाच भीते, किंवा भीती फक्त येशूंनाच घाबरते. वा वा, हालेलुया. At times the devil will try to put fear in you. कधी कधी सैतान तुमच्यात भीती घालायला येणार बरं का. Don't fear the devil. अजिबात सैतानाला घाबरायचं नाही. Every Saturday you see the devil being driven out in the name of दर Jesus. शनिवारी तुम्ही बघताय की तो सैतान येशूंच्या नावात इथून हकलला जातो. So who is greater? मग आता कोण महान आहे सांगा. Jesus is greater. येशूच मोठे झाले आणि महान झाले ना. Bible says बायबल म्हणतं in 2 Timothy 1:7, 2 तिमोथी 1:7 there is a spirit of fear. एक भीतीचा आत्मा आहे. There is a spirit of fear. आहे, एक भीतीचा आत्मा आहे. That means म्हणजे the devil is putting fear in many people's lives. सैतान अनेक लोकांच्या जीवनात भीती घालतोय. भीती. He will tell you, सैतान येऊन तुम्हाला सांगेल, you will never make it. नाही नाही, तुला काही जमणार नाही. You will fail this year. या वर्षी तू नापासच होणार आहे. You will never rise. तू काय वर येणार नाही. You will never come out of debt. तुझं कर्ज कधी जाणार नाही. Your family life will never come up. तुझं कौटुंबिक जीवन कधी सुधारणार नाही. You will never get a job. तुला नोकरी मिळणारच नाही.
नाही. He will start putting doubts in your mind. सैतान तुझ्या मनामध्ये सगळ्या शंका घालायला सुरुवात करेल. Don't believe him. अजिबात सैतानावर विश्वास ठेवायचा नाही. He wants to chain you. सैतानाला तुम्हाला बांधून He ठेवायचं wants आहे. to shackle you. सैतानाला तुम्हाला साखळ्यांनी बांधायचं आहे. He wants to cage you. सैतानाला तुम्हाला पिंजऱ्यात अडकवायचं आहे. A bird's life is not in a cage, it is out in the open एखाद्या sky. पक्ष्याचं जीवन पिंजऱ्यात नसतं, ऍक्च्युली ते उघड्या आकाशात असतं. Your life also should be in an open life. तसं तुझं जीवन सुद्धा उघडं असलं पाहिजे, मोकळं असलं पाहिजे. बंधनात Freedom नाही. from God. देवापासून तुला आझादी मिळायला पाहिजे. Bible says, बायबल म्हणतं, if the Son sets you free, you shall be free indeed. देवाच्या पुत्राने तुला आजाद केलं तर तू खरोखर आजाद होणार आहेस. मोकळीकता तुला मिळणार आहे. Never listen to the devil. कधीही सैतानाचं ऐकायचं नाही. You have to tell him, तुम्ही सैतानाला सांगायचं, leave me in the name of Jesus. येशूंच्या नावात मला सोडून जा. All fear, leave me in Jesus' सगळी name. भीती येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Whenever fear grips you, जेव्हा केव्हा तुम्हाला भीती वाटायला लागेल, suddenly speak. अचानक बोलायला लागायचं Say, spirit of fear, आणि म्हणायचं, भीतीच्या आत्म्या leave me in Jesus' name. सोड मला येशूंच्या नावात. Suddenly, अचानक there will be a surge of peace coming in you. अशी शांती तुमच्यामध्ये येईल ना की बास. Because Jesus will deliver you. कारण येशू तुम्हाला सुटका देतील. He will remove you from all your troubles. येशू तुम्हाला तुमच्या सगळ्या त्रासातनं बाहेर काढतील. Fear is Satan's primary weapon. भीती सैतानाचं मुख्य हत्यार आहे. He always moves in response to fear. आणि सैतान नेहमी भीतीचं हत्यार घेऊनच लोकांमध्ये येतो. Like God moves in response to faith. जसं देव लोकांमधला विश्वास बघून येतो ना, तसं सैतान भीती बघून येतोच. So don't give in. तर सैतानाच्या आहारी जाऊ नका. Bible says बायबल म्हणतं in Matthew 14, मत्थ्याचा 14वा अध्याय, once Jesus told his disciples एकदा येशू आपल्या शिष्यांना म्हणाले to go to the other side of the lake of की Galilee. गालिल सरोवराच्या पैलतीरी जा. And as they were moving, आणि जसं ते जात होते, suddenly अचानक a tragedy took place. एक दुर्घटना घडली. The disciples who were now in the middle of the lake, आणि शिष्य जे सरोवराच्या मध्ये होते नावेत, they ran into trouble. त्यांच्यावर काहीतरी संकट आलं. For their boat was tossed up and down because of the high, mighty and heavy winds. कारण की मोठा वारा सुटला आणि त्यांची नाव डोलायला लागली पाण्यावर. Suddenly they feared. अचानक सगळ्यांना भीती वाटायला लागली. They knew that they will drown. त्यांना कळलं की आता मी बुडणार आहोत. And they found it very hard to move forward. आणि त्यांना पुढे जाणं अवघड झालं नावेतून. It was night time. रात्रीचा प्रहर होता That was a double trouble. आणि त्यामुळे तर अजून दुप्पट त्रास. Double fear. आता दुप्पट भीती आली की रात्रीची वेळ आहे, आता काय करायचं, आता बहुतेक आपण बुडणारच. They could have reached the other side within half an hour. अर्ध्या तासामध्ये खरं म्हटलं तर ते पैलतीरी पोहोचू शकत होते. But the whole night they were rowing and पण struggling and संपूर्ण- fighting the wind and the waves. संपूर्ण रात्रभर नाव वल्लवतायत कारण वारा एवढा वाहतोय आणि तरी अजून किनारी पोहोचले नाही. By then, मग it was 4 a.m. तोपर्यंत पहाटेचे 4 वाजले. They turned around. मग त्यांनी वळून पाहिलं, They saw a strange figure on the water. एक विचित्र आकृती त्यांना पाण्यावर येताना दिसली. Just imagine like this white suit कल्पना करा, असा हा पांढरा सूट walking on the water. पाण्यावर चालत येताना दिसत आहे. Bible says बायबल म्हणतं, Jesus was walking on the water coming towards them. येशू पाण्यावर चालत चालत त्यांच्या जवळ येत होते. He was coming where the boat was. आणि जिथे नाव होती तिथे येशू येत होते पाण्यावर चालत. Can you imagine this scene? कल्पना करा, या चित्राची कल्पना करा. In whatever stage you are in whatever position you are in, Jesus can come walking over all of those things to help you. ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या सगळ्यावरती पाय ठेवून येशू चालत तुमच्याकडे येऊ शकतात. Bible says when the disciples saw Jesus walking on top of the water, बायबल म्हणतं जेव्हा येशूंच्या शिष्यांनी येशूंना पाण्यावर चालताना पाहिलं, they were terrified. घाबरले ना ते. पाण्यावर चालताना एखाद्याला बघून कोणी घाबरणारच ना. Here at night, if you see one lady with white dress, you इतर get scared. इतर रात्रीचं जर पांढरी साडी घातलेली बाई बघितली लोकांनी तर लोक घाबरतात. घेणं नाही देणं नाही, काय म्हणे पांढरी साडी घातलेली बाई बघितली आणि मी घाबरलो. And here, इथं somebody walking on the water. पाण्यावर कोणीतरी रात्रीचं चालत आलं तर शिष्य तर घाबरणारच आहेत ना. Waves put fear in them. लाटांमुळे एक तर शिष्य घाबरलेले, Winds and storms put fear in them. तुफान वारा सुटला होता त्याच्यामुळे घाबरलेले, Night time put fear in them. रात्रीचा प्रहर होता त्याच्यामुळे घाबरलेले. Fear of death. आता मृत्यूची पण भीती वाटायला लागली. But now, आता somebody coming walking on the water, that put more fear in them. त्याच्यामध्ये भरीला कोणीतरी अशी आकृती पांढरा पोशाख वगैरे काहीतरी घालून पाण्यावर चालताना दिसते, मग अजूनच घाबरले. They said it's a ghost. ते म्हणाले भूत आलं, भूत आलं, भूत आलं. And they cried out with fear. आणि भीतीनं ओरडायला लागले जोरात. They said now we will surely die. आणि ते म्हटले आता तर आपण नक्कीच मरणार.
Because who can come walking on the हा, water? पाण्यावर असं चालत कोण येतं? But Jesus immediately called out to them, पण येशूंनी लगेच त्यांना हाक मारली said, come down, come down. आणि येशू त्यांना म्हणाले, अरे शांत व्हा, जरा गप्प बसा. It's me, it's मी आहे, me. मी आहे, मी आहे. Take heart. तुम्ही जरा शांत बसा, धीरानं राहा, Don't be afraid. भिऊ नका, Don't fear. घाबरू नका, मी आलोय. See, ghosts will never say cheer up. भूत कशाला असं म्हणतील की धीरानी राहा, आनंदानी राहा? Why? भूत म्हणेल डोक्याला हात मारून रडत राहा. भूत असं म्हणतील. Demons will never say, be calm, be quiet, don't सैतान worry, कशाला I'm तुम्हाला there. सैतान कशाला तुम्हाला असं म्हणणार आहे, भिऊ नको, काळजी करू नको, मी आहे ना? सैतानाचंच म्हणेल, डोक्याला हात मारून बस खाली, टेन्शन घेऊन. Peter immediately called out from the boat, मग पेत्राने लगेच नावेतनं हाक मारली, Lord, if it is really you, प्रभू जर तू आलायस ना, then command me to also walk on the water like you. तर मला पण तुझ्यासारखं पाण्यावर चालायला सांग ना. I also love to walk on the water. मला पण पाण्यावर चालायला आवडेल, I always walked on the road. कारण मी रस्त्यावर चाललोय ना नेहमी. So I would like to see this magic. तर मला ही जादू बघायला आवडेल, मला पण पाण्यावर चालायला लाव ना. Jesus didn't say, येशू असं नाही म्हणाले, foolish Peter, काय मूर्ख आहे हा पेत्र, this is not a road. हा काय रस्ता आहे का? हा रस्ता नाहीये. I am the Lord God. मी तर प्रभू परमेश्वर आहे, I can walk. मी चालू शकतो. You are a mere man. तू एक केवळ माणूस आहेस, You cannot walk. तुला नाही चालता येणार No, पाण्यावर. Jesus replied, नाही नाही, येशूंनी उलट उत्तर दिलं, come on then. ये मग ये, तुला Walk चालायचंय. on the water. चल ये बाहेर पण पाण्यावर चाल. I will see that you don't drown. जबाबदारी माझी की तू बुडणार नाहीस. God is talking to you. आज देव तुझ्याशी बोलतोय बेटा, Take the risk. तू जरा धोका पत्कर, I am with you. एवढा घाबरू नको, धोका घे, मी तुझ्या सोबत आहे. Go to work. देव सांगतोय तुला कामाला जा, I am with you. मी तुझ्या बरोबर आहे. Don't be scared. देव सांगतोय तुला घाबरू नको, You will come out of that debt. तू त्या सगळ्या कर्जातनं बाहेर येणार आहे, You will come out of that sickness. त्या सगळ्या आजारातनं तू बाहेर येणार You आहे, will come out of that disease. त्या सगळ्या रोगराईतनं तू बाहेर येणार आहेस. I encourage मी you. तुला प्रोत्साहन देत आहे. Jesus is saying, I am encouraging येशू you. म्हणतात मी तुला प्रोत्साहन देत आहे. Come on, walk on those चल things. चल त्या सगळ्या गोष्टींवर चालायला लाग, I will take care of you. मी तुला सांभाळणार आहे. So Peter stepped out of the boat मग पेत्र नावेतनं बाहेर पडला and he walked on the water. आणि पाण्यावर चालायलाच He लागला. came walking towards Jesus. येशूंच्या जवळ आला पाण्यावर चालत चालत. By whose strength? कोणाच्या ताकदीवर? The strength of Jesus. येशूंच्या ताकदीवर. आणि काय? कोणाच्या जोरावर? येशूंच्या जोरावर. Today I am living on the strength of Jesus. आज मी पण येशूंच्या शक्तीवर जगत आहे, नाही तर केव्हाचाच मारायचा होतो. Today I am bold on the strength of Jesus. आज मी एवढा धाडसी आहे, येशूंच्या शक्तीवर एवढा धाडसी आहे. Today I am blessed on the strength of Jesus. आज मी एवढा आशीर्वादित आहे येशूंच्या शक्तीमुळे. Today I am healthy on the strength of आज मी Jesus. आरोग्यवान आहे येशूंच्या ताकदीमुळे, Because I look to Jesus and walk. कारण मी येशूंकडे बघत बघत चालतो. But Bible says, बायबल म्हणतं, but when Peter took his eyes off Jesus पण मग पेत्रांनी जेव्हा येशूंवरनं डोळे काढले ना, and looked at the winds and the waves, वाऱ्याकडे आणि वादळाकडे पाहिलं, he was overcome with fear. मग त्याला भीती वाटली And that fear was drowning आणि him. त्या भीतीपायी तो बुडायला लागला. Are you getting me? भीती बुडवते बेटा, भीती बुडवते. Fear will drown you. भीती तुला बुडवेल. Faith will make you to walk on विश्वास- impossible things. विश्वास तुला अशक्य गोष्टींवर सुद्धा चालायला लावेल. And when he was going down, आणि मग जेव्हा तो बुडायला लागला, he cried out, तो रडला, Lord Jesus, ओरडला आणि म्हणाला, प्रभू येशू save me. मला वाचवा, I am a stupid fellow. मला तारा, मी बावळट आहे, I wanted to walk on the मला water. पाण्यावर चालायचं होतं. Jesus said, don't worry. येशू म्हणाले, काळजी नको करू, As long as I'm alive, जोवर मी जिवंत आहे, you will never drown in your whole life. तू कधीही आयुष्यभराला बुडणार नाहीयेस. And Jesus lifted him up आणि येशूंनी त्याला उचललं and said, आणि म्हणाले, your trust is so small, Peter. काय रे पेत्रा, तुझा विश्वास किती कमी आहे. हा? So little. बिलियर बिलियर बिलियर, तुझा किती कमी विश्वास आहे. Even on the road, रस्त्यावर सुद्धा if somebody falls, जर समजा कोणी पडलं, you can lift him up. तर तुम्ही त्याला हात देऊन उचलू शकता. If you are in the boat जर तुम्ही नावेत असाल and somebody is drowning, आणि समजा कोणी बुडतंय, you can lift him up. तर तुम्ही त्याला उचलू शकता. But can a man on the water lift another man like this? पण एक पाण्यावर चालणारा माणूस दुसरा जो पाण्यावर चालताना बुडतोय, त्याला उचलू शकतो? Only Jesus could do it. हे येशूच करू शकतात. Standing on the water, he pulled out a man. पाण्यावर उभं राहून येशूंनी त्या माणसाला वाचवलं. And when Peter and Jesus were back in the boat, आणि मग पेत्र आणि येशू जेव्हा नावेत परत आले, the storms died. वादळ शांत झालं. When Jesus is around, the storms have to die. येशू आले की वादळ
शांत व्हायलाच लागतं. If you keep your eyes on Jesus, जर तुम्ही तुमचे डोळे येशूवर ठेवले, your fear will vanish. तुमची सगळी भीती जाईल. He will handle your case. येशू तुमचं प्रकरण हाताळतील. He can do the impossible for you. अशक्य गोष्ट तुमच्यासाठी करतील. Praise God. देवाला धन्यवाद. One lady, एक बहीण she suffered with evil bondages for 2 months. काहीतरी सैतानी बंधन तिला 2 महिने होतं. She was gripped with fear भीती वाटत होती तिला and she used to feel like she would die, आणि तिला असं वाटायचं की ती मरणार आहे, that someone will kill her. की कोणीतरी मला ठार मारणार आहे. She never stayed alone ती एकटी राहिली नाही कधी, because of her fears. कारण तिला भीती वाटायची. She used to have suicidal thoughts. आत्महत्या करायचे विचार तिच्यात यायचे. She used to have fear of death. मृत्यूची भीती तिला वाटायची. She would cry every day रोज रडायची. and she did everything, सगळं केलं तिने, but nothing worked for her. पण ती काही बरी होईना, त्यातनं बाहेर पडेना. Some time back, काही दिवसांपूर्वी her relatives came to meet her तिचा कोणी नातेवाईक तिला भेटायला आला and she shared everything with them. आणि त्या नातेवाईकांना तिने आपलं सगळं दुःख सांगितलं. They told her about the wonder working Jesus in our church. तर त्या नातेवाईकांनी तिला सांगितलं आपल्या चर्च विषयी, की दापोडीमध्ये अशी सभा होते आणि येशू तिथे चमत्कार करतात. And they invited her to our church. आणि तिला आमंत्रित केलं की तूही चल आमच्या सोबत दापोडीला. So that Saturday she came. तर त्या शनिवारी त्यांच्या सोबत ती सुद्धा आपल्याकडे सभेला She आली. heard the word. वचन तिने ऐकलं And that Saturday I was speaking on fear only. आणि त्या शनिवारी मी भीतीवरच बोलत होतो. Sudden peace gripped her heart. तर अचानक तिच्या हृदयामध्ये शांती आली. In the last prayer she repeated my prayer. शेवटच्या प्रार्थनेमध्ये तिने माझ्या मागून ती प्रार्थना बोलली And she fell down. खाली पडली. 2 Saturdays she fell down. 2 शनिवार ती लागोपाठ खाली पडली. On the 3rd Saturday तिसऱ्या शनिवारी she was completely delivered from the spirit of fear. तिला त्या भीतीच्या आत्म्यातनं संपूर्ण सुटका मिळाली. Praise God. देवाला And धन्यवाद. she said, I have no more suicidal thoughts. आणि ती म्हणते आता मला आत्महत्या करायचे विचार येत नाहीत. I will not die. आता मी मरणार नाही. Praise God. माझी सगळी भीती गेलेली आहे. That will happen to you tonight. तेच आज रात्री तुमच्या जीवनात घडणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Many of you are sick because of fear. तुमच्यातले अनेक जण भीतीमुळे आजारी आहेत. ऍक्च्युली Yes. घाबरलेत म्हणून आजारी आहेत. Continuous some kind of sickness or the other is entering your body because of fear. सारखं तुम्हाला काही ना काही आजार येत आहेत कारण की तुम्हाला भीती वाटतेय. Fear of your enemies, तुम्हाला शत्रूंची भीती वाटतेय. fear of sickness, तुम्हाला आजारांची भीती वाटतेय. fear of death, तुम्हाला मृत्यूची भीती वाटतेय. fear of tomorrow, तुम्हाला उद्याची भीती वाटतेय. fear of the unknown, तुम्हाला जे काही अनोळखी आहे, अपरिचित आहे, त्याची भीती वाटतेय. fear of the devil, सैतानाची भीती वाटतेय. fear whether you will get up and go to work. उद्या सकाळी मी उठून कामाला जाणार की नाही याची भीती वाटतेय. All kinds of fear. अशी सगळी वेगवेगळी भीती तुम्हा लोकांना वाटतेय. Some people are afraid of even lizards. काही लोक पालीला पण घाबरतात. Some are afraid of heights. काही उंचीला घाबरतात. Some are afraid of water. काही पाण्याला घाबरतात. Some are afraid of fire. काही आगीला घाबरतात. All kinds of fear has gripped mankind today. सगळ्या पद्धतीची वेगवेगळी भीती आज माणसात आलेली आहे. There are some people who cannot put off the light and sleep at night. काही लोकांना रात्री ना लाईट बंद करून झोप येत नाही. त्यांना लाईट पाहिजे रात्रभर. They have to have the light on म्हणजे एक तरी लाईट त्यांना रात्रभर पाहिजे, मग झोप येते. because they are afraid some devil will attack them. त्यांना भीती वाटते की काहीतरी सैतान मग माझ्यावर येईल नाही तर. But you don't realize पण तुम्हाला हे कळत नाही, all these kinds of fears are ruining your body and your mind. ही सगळ्या पद्धतीची भीती तुमच्या शरीराचं, तुमच्या मनाचं नुकसान आणि नाश करत आहे. Today आज you will be delivered. तुम्ही सुटका पावाल. Today you will be delivered. आज तुम्ही सुटका पावाल. Even right now अगदी या वेळेला the सुद्धा power of Jesus is upon your head. येशूंचं सामर्थ्य तुमच्या मस्तकांवर आलंय. That dread and fear is leaving you ती भीती तुम्हाला सोडून जात and you will be set free in the name of आणि Jesus. येशूंच्या नावात आज तुम्ही मोकळे होणार आहात. Something beautiful is happening now. काहीतरी सुंदर आता कार्य होत आहे. Cry out to Jesus रडून येशूंचा धावा and करा. things will change. गोष्टी बदलतील. Raise one hand towards heaven. एक हात वर कराल, One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला
जिथे कुठे जो काही आजार आहे त्या आजारी भागावर ठेवाल and cry out to God रडून देवाचा धावा करा and see what happens. आणि बघा काय होतं. Are you ready? तयार आहात? Then come on, make a prayer after चला me. मग डोळे बंद करा आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord, I need you. प्रभू मला तुझी गरज आहे. I need you tonight. मला आज रात्री तुझी गरज आहे. I need your touch tonight. तुझ्या स्पर्शाची आज रात्री मला गरज आहे. I am in a miserable condition. माझी परिस्थिती फार बिकट आहे. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद नाही. Things are not working right in गोष्टी my हव्या life. तशा होत नाहीये. Fear has gripped मी me. घाबरलोय. Dread has gripped me. माझ्यात दहशत बसलीये. I don't know what to do. मला कळत नाही मी काय करू. It is affecting my mind. माझ्या मनावर परिणाम होत आहे. It is affecting me in my workplace. माझ्या नोकरीवर परिणाम होत आहेत. It is affecting me in my relationship. माझ्या नात्यांवर परिणाम होत आहेत. Oh God, माझ्या देवा come down. खाली ये. I am restless. मी अशांत आहे. Come down खाली ये and touch me. आणि मला स्पर्श कर. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू येत आहे. He is coming येशू now. येत आहेत आता. He is touching you right येशू now. तुम्हाला आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave, सोड leave, सोड leave, सोड leave. सोड. That sickness is leaving. तो आजार जात That आहे. sickness is तो leaving. आजार जात आहे. It is happening. होत आहे. A miracle is happening in your चमत्कार life. घडत आहे तुमच्या A miracle is जीवनात. happening in your life. चमत्कार घडत आहे तुमच्या That जीवनात. spirit of fear is leaving you. तो भीतीचा आत्मा तुम्हाला सोडून जात In the आहे. name of Jesus, येशूंच्या नावामध्ये receive the touch. स्पर्श स्वीकारा. Receive the touch. स्पर्श स्वीकारा. Receive the touch. स्पर्श In the स्वीकारा. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord Jesus, प्रभू येशू. you touch them right तू now या लोकांना आता स्पर्श कर. and heal आणि them तू त्यांना आरोग्य दे. and deliver तू them. त्यांना सुटका दे. Every pain सगळ्या वेदना which is troubling you, ज्या तुम्हाला त्रास देतात I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Vanish in Jesus' name. निघून जाऊ देत. येशूंच्या Vanish नावात. in Jesus' name. निघून जाऊ देत. येशूंच्या नावात. People suffering with headaches, त्या लोकांना डोकेदुखी आहे. Lord Jesus, touch them right प्रभू येशू now त्यांना आता स्पर्श and कर. heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Bring that fellow up. पडलेल्यांना वर आणा. See that. The Lord, how the Lord is touching that प्रभू lady. कसा स्पर्श करतोय See बघा. how he is touching them. पडलेल्यांना वर आणा. See how the Lord is touching them. कसं प्रभू त्यांना स्पर्श करतोय In बघा. the name of Jesus. येशूंच्या नावात. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Body pain. अंगवेदना. People suffering with body pain. ज्या लोकांना अंगवेदना आहे I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या Leave. नावात. सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Check up in your body. आपलं शरीर तपासा. Something is happening. काहीतरी होत आहे. Something is happening. काहीतरी होत The आहे. Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श The करत Lord आहे. is healing you. प्रभू तुम्हाला आरोग्य देत People आहे. suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Let that ulcer vanish in ते Jesus' name. अल्सर येशूंच्या नावात जाऊ दे. Let that ulcer vanish in Jesus' ते name. अल्सर येशूंच्या नावात जाऊ दे. People suffering with ज्या tumor. लोकांना ट्यूमर झाला Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. It is happening all घडत over. आहे सगळीकडे. It is सर्वत्र. happening all over. सगळीकडे घडत आहे. Call, call, call. सगळ्यांनी देवाचा धावा करा. करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंचा धावा करा. He will remove you from your fear. येशू तुम्हाला तुमच्या भीतीतनं He बाहेर will remove काढतील. you from your येशू sickness. तुमच्या आजारातनं तुम्हाला बाहेर In the काढतील. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Stomach problems. पोटातले आजार. People suffering with stomach ज्या problems. लोकांना पोटात काही आजार आहेत Leave in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून Let जाऊ that देत. stomach pain vanish in त्या Jesus' पोटातल्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ देत. In Jesus' name. येशूंच्या नावात. Touch those areas. त्या त्या भागावर हात ठेवा. If your spouse is sick, put your hand on them. तुमचा नवरा बायको आजारी असतील तर त्यांच्यावर हात ठेवा. If somebody is sick in the hospital, remember them. हॉस्पिटलमध्ये कोणी आजारी असेल तर त्यांची आठवण करा. You can put on the cell phone and let them hear this prayer. सेलफोन लावा त्यांना प्रार्थना ऐकवा. Many have been touched through this source. अनेकांना अशा रीतीनं स्पर्श झालाय. Thank you, Father. धन्यवाद देव बापा. Those women having bleeding troubles, ज्या बायकांना सारखा रक्तस्रावाचा त्रास आहे Lord Jesus, heal them प्रभू now. येशू त्यांना आता आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Tuberculosis. क्षयरोग. People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झाला Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Cancer. कॅन्सर. People suffering with त्या cancer. लोकांना कॅन्सर झाला Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर. and heal आणि them. त्यांना
त्यांना आता बरं कर. In Jesus' name. येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात It is happening. होत आहे. It is happening everywhere. सगळीकडे The होत Lord आहे. is touching you. प्रभू येशू तुम्हाला The Lord स्पर्श is delivering करतात. you. प्रभू तुम्हाला सुटका देतात. Those who cannot sit down ज्या लोकांना खाली बसता येत नाही because you have some problem in your कारण legs. तुम्हाला काही पायांचा आजार आहे, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody who cannot lift up his hand. असा कोणीतरी माणूस ज्याला हात वर करता येत The नाही, Lord is touching you now. प्रभू येशू तुला आता स्पर्श करतात. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा हो. Stretch forth your hand, be healed in आपला Jesus' हात name. वर कर, येशूंच्या नावात बरा हो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the neck. मानेचा आजार, You cannot move your neck. तुम्हाला तुमची मान हलवता येत नसेल, Right now, move it in the name of Jesus. आता या वेळेला ती मान येशूंच्या नावात हलवा And it will be free in Jesus' आणि name. तुझी मान अगदी हलकी होईल, मोकळी होईल. Heart problem. हृदयाचे आजार, Lord, heal them, प्रभू Lord. त्यांना आरोग्य दे. Some of you had a heart attack. तुमच्यातल्या काहींना हार्ट अटॅक येऊन गेले Now you are living in fear. आणि आता तुम्हाला सारखी भीती वाटते Will I get the second heart attack? की मला आता दुसरा हार्ट अटॅक परत येतो का Will I काय? get the third heart attack? मला तिसरा हार्ट अटॅक येतो का काय? Will I survive this attack? मी जगणार की नाही का मी मरणार आहे? That fear is there. अशी भीती तुमच्या मनात आहे. Let that fear vanish in Jesus' ती name. भीती येशूंच्या नावात निघून You जाऊ will दे. not die. तुम्ही मरणार नाही. By God's grace you will live. देवाच्या कृपेवर तुम्ही जगणार By आहात. God's strength you shall live. देवाच्या शक्तीने तुम्ही जगणार आहात. In Jesus' name. येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात. Piles problem. मूळ व्याधाचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Blood pressure. रक्तदाब In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये, Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये आरोग्य मिळू दे. Touch in the name of Jesus. Touch in the name of येशूंच्या Jesus. नावात स्पर्श होऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद Thank प्रभू. you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Master. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Every lump in the body, अंगावर आलेली प्रत्येक गाठ let it vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Let every lump vanish प्रत्येक गाठ निघून जाऊ दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. Blind eyes be opened in the name of आंधळे डोळे Jesus. उघडू देत येशूंच्या नावात. Deaf ears be opened in the name of बहिरे Jesus. कान उघडू देत येशूंच्या नावात. Let the lame walk in the name of लंगडे Jesus. चालू देत येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Diabetes, blood मधुमेह, pressure, sugar रक्तदाब, problem. साखरेचा आजार, Lord, touch them all प्रभू अशा सगळ्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Give them a new life. त्यांना नवीन जीवन दे. Now you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो, I command you in the name of तुला मी Jesus. येशूंच्या नावात आज्ञा करतो, Leave. सोड. Devil, leave. सैताना जा, Devil, leave. सैताना जा, Devil, leave. सैताना जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात जा. Every witchcraft power, leave in Jesus' सर्व name. चेटूक करणी येशूंच्या नावात जाऊ दे. You also say, तुम्ही पण say, म्हणा, devil, leave me in म्हणा, Jesus' सैताना name. मला येशूंच्या नावात सोड. Fear, leave me in Jesus' name. भीती मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Demonic powers, leave me in Jesus' सैतानी name. शक्त्या मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Divination, leave me in Jesus' तंत्र name. मंत्र विद्या येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Witchcraft दे. power, leave me in Jesus' चेटूक name. करणी येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Leave. सोड मला. In the name of Jesus. येशूंच्या नावात In the मला name सोड. of Jesus. येशूंच्या नावात मला All सोड. demonic powers, leave in Jesus' name. सगळ्या सैतानी शक्त्या येशूंच्या नावात मला सोडून जाऊ All दे. poverty, leave in Jesus' सगळं name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Thank you, दे. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Bless all of them, Father. सर्वांना आशीर्वाद दे दे बाप्पा. Whatever they need, give it to त्या them. लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, Lord. ज्यांना 2-4 चाकी गाड्या हव्या आहेत त्यांना गाड्यांचा Those who आशीर्वाद need दे. a house, give them a house. ज्यांना राहायला घर हवी आहेत त्यांना घरांचा आशीर्वाद Those who दे. want to come out of debts, remove them from their ज्यांना debts. कर्जातून बाहेर पडायचंय त्यांचं कर्ज काढ दे बाप्पा. Bless all of them, O आलेल्या Father. सगळ्यांना आशीर्वादित कर प्रभू. Those women who need children, bless them with a ज्या child. बायकांना संतानाची गरज आहे त्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Let the broken homes be reunited in Jesus' name. तुटलेली घरं येशूंच्या नावात परत एक होऊ दे. Let there be peace at home. त्यांच्या घरात शांती येऊ दे. All kinds of addiction should go in Jesus' सगळी name. व्यसन येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Smoking and drinking and drugs. सिगरेट पिणं, दारू पिणं, ड्रग्ज घेणं Let it all go in Jesus' name. सगळं निघून जाऊ दे येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद देव Thank you, बाप्पा. Jesus. धन्यवाद धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. Amen. Praise Amen. God. देवाला धन्यवाद. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. जोरात.
आमेन. Now don't worry. आता काळजी करू नका. God has taken over everything. देवाने सर्व गोष्टींचा ताबा घेतलाय. You live boldly, तुम्ही धाडसाने जगा, confidently. विश्वासाने जगा. God is on your side. देव तुमच्या बाजूने आहे. Don't allow fear to grip you. भीती तुमच्यामध्ये येऊ देऊ नका. Be strong. बलवान राहा, Have गंभीर राहा, peace. शांतीनं राहा. Now we will hear a few testimonies. काही साक्षी आता आपण ऐकूयात. Come on. पास्टर ही खूप अद्भुत साक्ष आहे पास्टर. ह्या ब्रदरांचं नाव राज आहे. ते बोपकेलमधून येतात. ते सांगतात की गेल्या 8 वर्षापूर्वी त्यांचा एक ऍक्सिडेंट झाला होता. त्या ऍक्सिडेंटमध्ये सांगतात त्यांचा उजवा जो पाय आहे त्याच्या 2 ठिकाणी हाडं तुटली होती. Okay. ते सांगतात की त्यावेळेस त्यांना कुणीतरी चर्च विषयी सांगितलं घरातून. ते चर्चला आले. डॉक्टर म्हटलं होतं तुम्ही चालू शकणार नाही. पण ते म्हणतात की मी 6 महिने हॉस्पिटलमध्ये होतो. 2 महिन्यानंतर मी चर्चमध्ये आलो. मी तसाच येत होतो व्हीलचेअरवर. मी प्रभूला आरोळी करून प्रार्थना करत होतो की प्रभू मला चालायचंय. परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलं. ते आपल्या स्वतःच्या पायावर चालू लागले. ते म्हणतात की गेल्या आठवड्यामध्ये त्यांचा पाय पूर्ण सुजला होता. काय झालं त्याला माहिती नाही. पूर्ण सुजला होता उजवा पाय. See that. Oh, see that. ते म्हणतात की पाय खूप सुजला होता. गेल्या शनिवारी ते चर्चला आले. ते म्हणतात की त्यांनी प्रार्थना केली. ते म्हणतात की मी ते प्रभूला म्हणले की प्रभू तू मला आरोग्य दे. पाय सुजला होता त्यांना काहीही ठाऊक नव्हतं. ते म्हणतात की मी घरी गेलो, ब्लेसिंग ऑइल लावलं आणि सोमवारच्या दिवशी चालत असताना त्यांच्या पायाला एक फोड होती. ती फोड फुटली. सर्व त्यातला जे काही घाण होती, पू वगैरे सर्व निघून गेला. आणि पूर्णपणे परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. See ते this. व्यवस्थित आहेत परमेश्वर कृपेने. अगोदरचा फोटो आहे तुमच्याकडे? नाहीये, ते नाहीये. नाहीये. म्हणजे तुम्ही ते व्हीलचेअरवर आहे. सी दिस. बघा. कोणी बरं केलं तुम्हाला? येशूने. तुम्ही विश्वास ठेवला त्यांच्यावर. हालेलुया. आता चालायला होतं तुम्हाला? चालून दाखवा. सी दिस. बघा. इज वॉकिंग इन अ नॉर्मल वे. किती छान व्यवस्थित चालतात आता. काहीच त्रास नाही. प्रेज गॉड. देवाला सर्व धन्यवाद. God bless you. God आमेन. bless you. Yes. हालेलुया. 1 minute, we'll deal with this case. See this girl. ही How the मुलगी devil बघा. is attacking us. सैतान तिच्यावर हल्ला करत आहे. Bring her in front. पुढे आणा. All the witchcraft power, demonic power, I command you in Jesus' name, leave and never come into her. In Jesus' name. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Jesus. हालेलुया. पास्टर अद्भुत साक्ष आहे. ह्या सिस्टरांच्या दृढ विश्वासाने पास्टरच्या जोडप्याला आशीर्वाद दिलेला आहे. त्या सांगतात पास्टर लग्नाला 5 वर्ष झाले होते पण त्यांना गर्भ राहत नव्हता पास्टर. ते सांगतात की ते कोणत्या डॉक्टरांकडे गेले नाहीत, कुठे नाही. आपल्या शनिवारच्या मीटिंगला गेल्या 10 वर्षापासून त्या येतात. त्या म्हणाले की माझा प्रभू येशू ख्रिस्त मला लेकराचा आशीर्वाद देणारच आहे. त्या नवऱ्याला सांत्वन देत होत्या की तू नको काळजी करू. आणि ते म्हणतात 2022 साली पास्टर त्यांना गर्भ राहिला. 3 महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की तुमची हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे कारण त्यांचं वय जास्त होतं पास्टर. पण 5व्या महिन्यामध्ये ते सांगतात त्यांची दुसरी सोनोग्राफी झाली. त्या सोनोग्राफीमध्ये पास्टर असं आढळलं की हे जे बाळ आहे पास्टर ह्याच्या मानेखाली ना पाणी साचलेलं आहे पास्टर. आणि डॉक्टरांनी सांगितले की हे खूप हाय रिस्क आहे. बाळ वाचण्याची गॅरंटी आम्ही देत नाहीये. तर तुम्हाला गर्भ खाली करावा लागेल. पण सिस्टर म्हणाल्या इतक्या वर्षांच्या माझ्या प्रार्थनेचं उत्तर तू दिलेलं आहे पास्टर. मी हे गर्भ खाली करणार नाहीये. प्रभू तू आशीर्वाद दे. पास्टर ज्या दिवशी सोनोग्राफी झाली त्या दिवसापासून 7 दिवस हे कपल भोसरीवरून रोज आपल्या चर्चमध्ये येत होतं पास्टर. इथं यायचे, ते प्रार्थना करायचे, सिस्टर पोटावरती हात ठेवायच्या, शनिवारच्या सभेमध्ये तुमच्या सोबत सहमत व्हायच्या, पोटावरती हात ठेवायच्या. आणि प्रभू इतका महान आहे पास्टर. प्रभूंनी डॉक्टरांना या दोघांना आश्चर्याचा धक्का दिला. जे पाणी पास्टर सोनोग्राफीमध्ये सापडलं होतं, नेक्स्ट सोनोग्राफीमध्ये पाणी अजिबात नव्हतं. डॉक्टर सुद्धा शॉक झाले की या लेकराला आशीर्वाद आज प्रभूंनी दिलाय. आज ही 2 वर्षाची आणि एकदम व्यवस्थित आहे. काही कॉम्प्लिकेशन्स तिच्या जीवनामध्ये नाही आहेत पास्टर. आमेन. आमेन. प्रभूने चमत्कार केला. खूप चमत्कार केला. आमेन. Jesus. I'll pray. I pray, oh Master. Touch the baby's eyes, Lord, and rectify all that is wrong. I claim this healing to go forth in her eyes. In the name of Jesus. Let the eyes be rectified in Jesus' name. आमेन. And let her be healed Yes. in the name of Jesus. Amen. Okay, believe. All the demonic powers, I command you, you devil, leave her in the name of Jesus and never come into her. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.
प्रेज लॉर्ड पास्टर. अद्भुत साक्ष आहे यांची. हे सांगतात 3 आठवड्या अगोदर मुंबईला फिरायला गेले होते आणि ते सांगतात की त्यांची रिक्षा पलटी झाली आणि ह्या लहान मुलाच्या अंगावर 4 माणसं खाली पडले आणि ते सांगतात की ह्याच्या खांद्याचं हाड तुटलं. लागलेच दवाखान्यात ते गेले. दवाखान्यात नंतर डॉक्टरांनी एक्सरे काढला आणि सांगितलं याचं खांद्याचं हाड जे आहे ते क्रॅक झालंय, ते मोडलेलं आहे. मग हे पूर्ण विखरले त्यांचं पूर्ण फॅमिली. मग दुसऱ्या दवाखान्यात ते प्रार्थनापूर्वक गेले. त्यांनी प्रार्थना केली की प्रभू येशू माझ्या मुलाचं तू आरोग्य दे. ते म्हणतात की दुसऱ्या दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की फक्त पट्टी लावून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि सांगतात की तो आता पूर्णपणे बरा आहे, फक्त पट्टीमुळे तो बरा झालेला आहे. त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांची प्रार्थना येशूने ऐकली आहे. Praise God. त्यांच्याकडे दुसरा एक्सरे पास्टर, त्याचा हार्ट पूर्णपणे See that, yes. There you can see the difference. Yes. येस. हा, Praise God. देवाला धन्यवाद. कोणी बरं केलं Amen. तुला? देव बाप्पा. देव बाप्पाने केलं. Praise the Lord. Thank you, Jesus. प्रेज द लॉर्ड पास्टर. हाँ. पास्टर बहुत अद्भुत गवाही है शिनॉय की. ये 6 साल का है. लास्ट फ्राइडे जब वो स्कूल जाने के लिए उठा तो वो कहता है कि जब वो वॉशरूम में गया तो अचानक उसे चक्कर आके ये बच्चा वहाँ गिर पड़ा. उसके पेरेंट्स इस बात से डर गए कि ये क्यों ऐसे गिर गया. वो कहते हैं कि जब वो शुक्रवार को गिरा, सोमवार को वो आपके पास आए प्रार्थना कराने और वो सोच रहे थे कि हम डॉक्टर को जाके सारे रिपोर्ट्स दिखाएं. Yes, yes, I remember. और जब वो आपके यहाँ से प्रार्थना करके डॉक्टर के पास रिपोर्ट्स निकालने गए, डॉक्टर ने उसे ब्रेन टेस्ट बोला था कि शायद उसके ब्रेन में कुछ प्रॉब्लम है. Yes. इसकी वजह से वो कहते हैं प्रभु ने अद्भुत रीति से काम किया. जो सारे रिपोर्ट्स थे प्रभु यीशु की दया से सारे रिपोर्ट्स नॉर्मल आए हैं. वो इसके लिए सारा गौरव प्रभु See यीशु that. को देते Praise हैं. God. हालेलुया. आमेन. हाँ? मंडे के दिन आए थे. मंडे के दिन आप आए थे. येस. नॉर्मल बैकग्राउंड. नो. ओके 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 ओके. सी दैट. प्रभु ने चमत्कार किया. आमेन. Thank you, Father, for blessing and healing him. येस. God bless you. God bless you. Yes. See this. He himself is asking, he himself is crying. How the devil is scared of Jesus. सैतान येशूंना कसं घाबरतो बघा. नाही घाबरत. मग का रडतो? You devil, you have to go in the name of Jesus. You will never remain in him because Jesus defeated you on the cross. Leave in Jesus' name. हालेलुया. पास्टर पास्टर ब्रदर जुन्नर या ठिकाण तळेगाव या शिक्रापूर या ठिकाणाहून येतात. त्यांचं नाव गणेश आहे. ते सांगतात की ते पहिल्यांदा चर्चला आज आलेले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये ते सांगतात की ते त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. हो, त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. ते त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यांना रिपोर्ट्स वगैरे काढायला सांगितले. ते म्हणते की त्यांच्या बहिणीला त्यांनी सांगितलं. त्यांची बहीण आपल्या चर्चला येते. त्यांनी प्रार्थना केली त्यांच्यावरती आणि आपल्या चर्चचे जे तुमचे प्रार्थनेचे व्हिडिओज आहेत त्यांनी ते पाहिले आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांनी प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्यांना उत्तर दिलं, त्यांना आरोग्य दिलं आणि ते म्हणतात की मला खूप बरं वाटू लागलं. ते म्हणतात की ते कालच डॉक्टरांकडे गेले होते. सर्व रिपोर्ट डॉक्टरांनी नॉर्मल सांगितले आहेत पास्टर. वा वा. सर्व रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत. ते म्हणजे डॉक्टर म्हटले तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. परमेश्वरने सर्व हे कार्य केलेले आहे. अद्भुतरित्या परमेश्वरने आरोग्य दिलेलं आहे त्यांना. भीतीचा आत्मा. आमेन. भीतीचा हालेलुया. आत्मा. भीतीचा आत्मा. भीती होती. भीती. पेन होतंय. आता पण I'll pray. Don't worry. Huh? Lord, I pray, oh Father, touch him, Lord. Heal him. Let all that pain vanish in Jesus' name. Every spirit of fear leave in Jesus' name. The spirit of fear is leaving you. Be delivered in Jesus' name. God bless you. हालेलुया. पास्टर 2 महिन्यांपासून यांचा हा उजवा हात जो आहे तो दुखत होता. हा बेल्ट लावून ते होते पास्टर. पण ते म्हणाले की आज शेवटच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही म्हणाले ज्यांचा कोणाचा हात दुखतो आहे तुम्ही हात वरती करा, प्रभू तुम्हाला आरोग्य देते. ब्रदरांनी ताबडतोब बेल्ट काढला, हात वरती केला आणि आता दाखवा प्रभूने belt. आरोग्य दिलेलं आहे. See this belt he was wearing. हा बेल्ट घालत होते ते. He could not lift his right hand. हात वर करता येत नव्हता. But after the last prayer, पण शेवटच्या I प्रार्थनेनंतर had prayed that people whose hands have problems, they just have to lift it up. माझ्यावर आता देव बरं बोलला वाटतं. होता ना, ज्यांच्या आता हाताला- अजिबात नाही त्रास होत. नाही नाही अजिबात त्रास होत नाही. नाही तर इथपर्यंत केलं की एवढं दुखायचं ना की परत खाली यायला लागायचा. पण आता एकदम येशूने बरं केलं. येशूने बरं केलं. yes. आता काय करायचं? हे आता आता हे ठेवूनच फेकलं तरी चालतंय. गॉड ब्लेस यू.
Yes. प्रेज द लॉर्ड पास्टर। पास्टर, ये सिस्टर आज गुलबर्गा कर्नाटक से आई हैं अपनी गवाही लेके। वो कहते हैं कि उनके कमर में अचानक से दर्द हुआ तो वो गर्म पानी लिया उन्होंने कमर सेकने के लिए, पर उनके हाथ से वो पानी फिसल कर पूरे उनके पैर पे गिर गया। वो कहते हैं जब वो डॉक्टर के पास दिखाने गए तो डॉक्टर ने कहा आपको कम से कम भी 1 महीना हॉस्पिटल में एडमिट रहना पड़ेगा और हम तब देखेंगे कि आपका कैसा प्रोग्रेस हो रहा है। पर ये उनकी बहन है, ये हमारे चर्च में आती थी। इन्होंने यहाँ पर आकर आपके साथ सहमति से प्रार्थना की और फिर वो गुलबर्गा गई इनसे मिलने के लिए, वहाँ पे इनके लिए प्रार्थना किया और उनको हमारा ऑनलाइन सभा दिखाया। वो कहते हैं प्रभु ने 8 दिन में उनको चंगाई दी। वो कहते हैं कि उनका पैर जो पूरी तरीके से जल चुका था, प्रभु यीशु ने उसे आरोग्य दिया और उसे चंगाई दी, जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं। हालेलुया. Touch her back, Lord, Amen. and heal her. Yes. No more pain in the back. Yes. In Jesus' name. Amen. Amen. आता कसं वाटतं बेटा? बरं वाटतं? हो. काय झालं होतं? पोटात दुखत होतं पोटात दुखत होतं. हो. कधीपासून? 2 महिने झालं आता बरं वाटतं? हो. आता काय पोट दुखत नाही? नाही. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड पास्टर। 1 minute. But what happened? Who is this lady? Bring here. All the evil powers, you devil, Yes. I command you in the name of Jesus, leave and never come into her. Be gone in Jesus' name. The word is gone and you are delivered in Jesus' name. प्रेज द लॉर्ड पास्टर। अद्भुत साक्ष आहे त्यांची। ते म्हणतात की काही वर्षांअगोदर त्यांच्या पोटाला अशी गाठ आली होती आणि ते म्हणतात की त्या गाठीला ते इतके घाबरलेले आणि त्यांना पूर्णपणे त्यांना भीतीने त्यांना घेरलं आणि ते म्हणतात की मी दवाखान्यात गेले लागलेच आणि ते मी त्याचा उपचार करायला गेले Yes. आणि ते म्हणतात की मी इतक्या भीतीने गुरफटलेले, पण मी प्रार्थनापूर्वक गेले, डॉक्टरांकडे गेले, ते म्हणले ऑपरेशन करावं लागेल, पण ते म्हणले मी ऑपरेशनला सुद्धा खूप घाबरले, पण ते म्हणले मी सतत प्रभूकडे प्रार्थना करत होते, पण येशूने माझं ऑपरेशन सक्सेसफुल केलं, ती गाठ पूर्णपणे आता काढण्यात आलेली आहे। आता बरं वाटतंय? आणि सांगितलं होतं की कॅन्सरची गाठ असू शकते, पण मी देवाला प्रार्थना केली आणि नॉर्मल गाठ आली माझी। Praise God. Hallelujah. Thank you, Amen. Jesus. Thank you. Amen. हालेलुया. पास्टर, खूप अद्भुत साक्ष आहे पास्टर ही। पास्टर, गेल्या 1 वर्षांपासून पास्टर बेड रिडन होते पास्टर, शीर चोकप होती, बरगड्यांमध्ये पाणी झालं होतं पास्टर। आज चर्चमध्ये जेव्हा ते आले होते ते झोपून होते पास्टर। शेवटच्या प्रार्थनेमध्ये पास्टर तुम्ही प्रार्थना केली पास्टर, हे ब्रदर डायरेक्ट उभे राहिलेले आहेत See पास्टर। this. प्रभूने पूर्ण बरे केलेलं आहे आज। Amen. काय म्हणायचं तुम्हाला सांगा. ह्याच्या आहे ना डॉक्टरला 1 वर्ष झाला, डॉक्टर म्हणायचे इकडे शिर चोकप झाली हा. आणि परत म्हणायचे हे इथली बाजूत पाणी झालं बरगाडीमध्ये. हां. तर आता सगळं करून ते दमला तो इकडे तिकडे फिरून. मग एक जण सांगितलं चालायचं दापोडीला. का? चालायचं? चालायला उचलून आणला त्याला येताना. अच्छा. येताना उचलून आणला. बेडवर झोपूनच होता? हो, बेडवर कधी? झोपून होता. 1 वर्षापासून? 1 वर्ष. He was lying on bed for 1 whole year. वर्षभर. Doctor said some problems are there, here, there, and all that complication. And here they carried him and brought him. मग तो चालायला लागला आता डायरेक्ट तुमच्या आता लाच्या आता चालायला का? उठला शेवटच्या प्रार्थना. आणि एका काही शेवटच्या प्रार्थनेमध्ये हा, काय झालं तुला? काय असं चमत्कारच झाला। काय चमत्कार झाला? पण तू उठला का? आता देवाचं देवाने सांगितलं चमत्कारच उठ. झालाय तो. आणि बरं वाटायला लागलं तुला? हा, थोडं इथे दुखतंय आता। थोडं दुखतंय, पण आता चालता येतं तुला? चाल बरं जरा. बघा. ते पण बरं होणार. Amen. I pray for him, Lord. All the problem that he has in his leg, Yes. right leg, all that pain has to vanish in the name of Jesus. Amen. Be healed in Jesus' name. You are a God of completion. Complete is healing in the name of Jesus. चाल दाखव. आता थोडं थोडं आहे, एकदम थोडं थोडं आहे. In the धन्यवाद. name of Jesus, Lord, touch his leg. इथे खाली खाली. Heal him Yes. in Jesus' name. Yes. चाल आता. आता चाल. Thank you, Jesus. Amen. बरं वाटतंय? धन्यवाद येशू. थोडं बरं वाटतं. हा, थोडं बरं वाटतं। आता पुढच्या शनिवारी ये परत. हा, हा? आणि पळत यायचं. परतच येणार। हा? कायम येशील दर शनिवारी. कुठने? हा, कायमचं. कायम ये. कुठने येतात तुला तुम्ही? केडगाव. हा? केडगाव केडगावून येता केडगाव. तुम्ही. ओ, लांबून येता. पहिल्यांदाच आला तो आज. पहिल्यांदा. आज पहिल्यांदा आला. ठीक आहे. God bless you, brother.